स्वर्गीय सुभाष शिंदे यांच्या प्रतिमा या ठिकाणी पुष्पार्पण करते। मी अभिनंदन विनंती करतो आपण इथे या ठिकाणी उपस्थित व्हायचं। सन्माननीय विनिक्षक पाटील सन्मानपूर्वक व्यासपीठावर गेलेली आहे। सुशीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सचिव शिवाय माजी नगरसेविका स्वामी लांडेकर उपस्थित सर्व कुटुंबीय आणि मान्यवर यांच्या साक्षीने आपण अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना आणि कुटुंबियांच्या साक्षीने 65 दिव्यांच्या आरास या ठिकाणी पाहतो।
अत्यंत जवळचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक शहराध्यक्ष आदरणीय दिलीप कापडी यांच्याकडे उपस्थित आहेत. आपण सन्माननीय दिलीप कापडी यांच्याकडे पाहू आणि अभिषेक मित्र समितीच्या वतीनं त्यांचं एक काही स्वागत केलं आहे. सुधीर भाऊ शास्त्री बंधू आदरणीय वाणिज्य शिंदे यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतो. आदरणीय सन्माननीय वाणिज्य शिंदे म्हणजे आपल्याला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी म्हणजे आशिषला आज नेतृत्वाचा स्पर्शच आहे. म्हणजे सरकार प्रभावी स्वागतासाठी म्हणजे घटना आज आदर बाबांनी केलेल्या सन्मानासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि विनंती. त्यानंतर मी अभिषेक मित्र समिती होती सन्मान्य विजयजी शिंदे सिंधकला इलेक्ट्रॉनिक्स संचालक आणि सुधीर भाऊ शास्त्री आपण शुभास्ते तिपूरचे माजी कार्याध्यक्ष आदरणीय सन्मान्य मोहनभाई पकी यांना सन्मान केला. आनंद सोहळ्याला आठवडी आवडताचे खरी अभिनंदनामुळे स्वागत उपस्थितांचे प्रमाणे आणि प्रत्येक मान्यवरांचं असं स्वागत करणं सन्मान करणं ही आपली परंपरा आहे आणि त्यानुसार आपण याचे विशेष सन्मान करणार आहोत. तिपूर नगरीचे असणारे माजी कार्याध्यक्ष माजी बांधकाम सभापती आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे असणारे सन्माननीय संचालक आदरणीय करामतभाई बिनारी या सोहळ्याचे नेता उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मान होतो. व्यासपीठाच्या करामतभाई बिनारी यांनी माजी नगरसेविका स्वामी लाटेकर यांना सन्मान केला. माजी नगरसेविका स्वामीताई लाटेकर यांना सन्मान केला. विभागाला त्यांचा सन्मान महत्वाच्या दिवशी त्यानंतर आमच्या पुढच्या माजी नगरसेविका सचिन शिकवण यांनी उपस्थित आहे. त्याचं देखील आपण या ठिकाणी स्वागत केलं आहोत. संजीवनी शिकवण यांच्या कामात आहोत. सगळ्या राजकीय क्षेत्रात एक प्रभावी व्यक्तिमत्व आहोत. जनतेला विशेष समाजाला शिंदे परिवाराच्या वतीने जातं. कोवळ्या स्कूलच्या असणाऱ्या माजी विद्यमान अध्यक्षा आणि महिला आघाडी काँग्रेसच्या असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सामाजिक क्षेत्रात एक महत्वाचा सुमतीताई झांडेकर यांना सन्मान केला आहोत. इतर पन्नासही पुरुषे बांधली कार्यात तेवढा प्रभाव करायचे अंधकार सप्ताह आजवल्या फक्त एका ज्योतीचा उठाव आहे. या माध्यमातून कोवळ्या सगळ्यांना त्याच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू ज्यांनी घडवले एक सामाजिक क्षेत्रात महत्वाचा जोरदार नाव होत्या. आदरणीय सन्मान्य सुमतीताई झांडेकर यांना सन्मान केला. आमच्या लोकशाहीचा सर्वात उल्हास पत्रकार केला आहोत आणि पत्रकारांचे असणारे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य पत्रांची भरभर या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती आहे आपण अभिषेक समिती आपण पत्रांची भरभर या ठिकाणी सन्मानित करतो. मी सनदपूर्वक व्यासपीठावरती विनंती करणार आहे. प्रदर्शनी युवा उद्योगाचे सन्मान्य अध्यक्ष चिपळूण नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि आदरणीय सुधीर भाऊचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय श्रीशेख काटकर सन्माननीय श्रीशेख काटकर चिपळूणमध्ये कर्तव्यदक्ष अभ्यास व्यक्तिमत्व आणि आदरणीय सुधीर भाऊचे अत्यंत जवळचे मित्र आपण आहोत. ज्याच्या वाणी आणि विचारातून आपण अनेक शाळा महाविद्यालयामध्ये हजारो व्याख्यानांचा असणारा एक अभ्यास व्यक्तिमत्व व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मान करतोय. सन्माननीय श्री आपल्या सगळ्यांचे अभिषेक सोहळा समितीच्या वतीने या सोहळ्यासाठी काल विविध क्षेत्रात अनेक मान्यवर आहेत. रामपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक कोकणातील व्यापारी संघटनेचे आदरणीय सुरेश इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आदरणीय सन्मान्य दिसाक्षी याला सन्मानित करत आहोत. मित्रांनो सुधीर भाऊ
आणि व्हिजन 3 न्यूज चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी घरातून स्कूलमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये सपोर्ट होणार हे दर्जेदार नाव कमवलं आणि हा जो सुदीर्घ वाढदिवसाचा विशेष आपण पाहतो याचा सर श्रीला राजेंद्र कुमार शिंदे व्हिजन 3 न्यूज चॅनल आपण याला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण सांगूया आदरणीय सन्मान्य राजेंद्र कुमार शिंदे या ठिकाणी सन्मान करत आहोत भविष्य चिंतन समितीमध्ये हा विशेष सन्मान आहे जनता या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान करत आहोत उर्वरित सगळ्यांना आपण मोठा कार्यक्रम आहे कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जातील आणि माध्यमात यांचा सगळे सन्मान यांचा सगळे विचार आणि अनेक कार्यक्रम आहेत विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील तर आपण या सन्मान करत आहोत मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो राज्यसभाचे संचालक संतोष पिंगे आपण सन्मानाकडे स्वीकारण्यासाठी येत आहे सन्मान्य राज पिंगे या ठिकाणी सन्मानित करतो आपण सन्मान सगळ्या वातावरणामध्ये यानंतर आपण पुढील सन्मानासाठी राज पिंगे यांना सन्मानित करतो रत्नागिरी टाइम्स संस्थेचे संचालक लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष नंदकुमार चिटणीस आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी हस्तांतरण द्यायचं नंदकुमार चिटणीस दैनिक प्रहारचे सन्मान्य क्रीडापटू साहेब आपण संतोषजी आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं दैनिक प्रहारचे आदरणीय संतोषजी त्यामुळे या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यानंतर विनंती आहे मराठी समाजाचे दीपक शिंदे आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळी माध्यम मंडळी माझ्या सगळ्यांच्या ठिकाणी आहे जर आपण कार्यक्रम होणार सन्माननीय दीपक शिंदे आपण यायचं आदरणीय पत्रकार राजीवजी जाधव या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये आपण देखील खूप मोठा काम आहे संतोष आपण सन्मान केला त्यानंतर दीपक शिंदे पुढचा आपला सन्मान आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असणारा आवाजाला जवाबदारी बदल आहे आपला सगळ्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी जवाबदारी बदल आहे अदिती सोनू भैरवकर पूर्वा कृष्णा बर्डे मानवी मुकुंद शिकवण अथर्व संतोष निर्मल तन्मय शशिकांत केळेकर या विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठावर यावे आपल्याला या ठिकाणी शालेय वस्तूंचे वाटप केले जाणार आहे त्याचा आपण स्वीकार करावा विनंती सार्थक संदेश गुप्ते स्वरा सुनील चव्हाण निधी गणेश महाजन सृष्टी सुजित पवार सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे वैद्यकीय विकास जाधव ओ खोपडकर सगळ्यांना विनंती आहे आपण शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर यावं विनंती हा जो कार्यक्रम या ठिकाणी होता आहे तो आधी संपन्न करून घेऊया आणि त्यानंतर तुला सगळ्यांच्या शुभेच्छांचा सुद्धा सुनिश्चित करतील त्यामुळे कृपया शुभेच्छा देण्यासाठी लगेच कोणीही व्यासपीठावर येऊ नये ही विनंती आहे आकाश श्रवण राम जुगले विक्रम दिली पाटील समर्थ नारायण हर्षद मंगेश होते रुद्र संतोष कदम आयुष नितीश परवाटकर यानंतर बिरजोळी येथील दरवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नावं मी पुढे आपले वाचून दाखवते हो भाऊ स्वरा प्रशांत बरं ऐकून घेऊ यानंतर जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा माबानी मोहना उर्दू हसनैन जुबेर बागवान मुशाफी हुसैन करम हुसैन शाह हुजर
अल्ताफ बागवान, खदीजा अफसर बागवान, फातिमा अफसर बागवान, काश्मीरा हामिद बागवान, अल्फिया हामिद बागवान। जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा माबाणी मोहल्ला उर्दू। त्यानंतर जोगळे, संस्कार गणेश जोगळे, सिद्धेश्वर गणेश जोगळे, संस्कृती रविंद्र जोगळे। यानंतर दरबारी हायस्कूल बेलगोळी या शाळेतील विद्यार्थी स्वरा प्रशांत असले, आरोही सागर जाधव, विमान विकास कांबळे, सारवी नांदेगुळे, प्रज्वल प्रदीप जाधव, भारत सरकार वारी, पूर्व विजय मोहिते, रुमेश रवींद्र आंबेडकर, असित योगेश पवार, समृद्धी संदीप होळकर, दिव्या शशिकांत करमुलकर, सोहम दयानंद जाधव, वैभवी विजय पवार, कल्याणी मनीष गोळे, अथर्व अरुण ठाणेकर, गार्गी सचिन शिले, तनिष्का मंगेश कमले, विशाखा उमेश बहुदल, राज चंद्रकांत मोहिते, स्वरा गणेश महान। शेठ या सोहळ्याच्या निमित्तानं केंद्रीय असणाऱ्या माजी सरकारचा प्रदेश उद्योजक आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्मान अध्यक्ष आदरणीय दर्शनजी माहुरकर, त्याचबरोबर खेळी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य आदरणीय व्यासभाई कलेक्टर यांच्याकडे आपण होते। अभिषेक समिती होती या दोन्ही मान्यवर सभा आणि संदर्भ केला विनंती आहे। माणिक शिंदे कपाट सर्वप्रथम दर्शनच्या ढाबोने आपण सन्मान करूया। अभिषेक समिती होती सर्वप्रथम प्रदेश उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष दर्शनभाई दाभोळकर यांचा आपण सन्मान करतो। चिपळूण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाशजी केळसकर अविनाशजी केळसकर यांना विनंती आपण व्यासपीठावर द्यावा। सन्माननीय अविनाशजी केळसकर, आदरणीय व्यासभाई कलेक्टर, खेळी ग्रामपंचायत असणारे सन्माननीय सदस्य आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पुण्याचे उपाध्यक्ष व्यासपीठाच्या मध्यभागी आपला कार्यक्रम सन्मान करत आहे। मी अभिषेक समितीचे होते सन्माननीय माणिक शिंदे आपल्याला शुभास्ते हा सन्मान दिले। माजी नगरसेवक आणि आदरणीय सुधीर भाऊजी नगरसेवक अविनाशजी केळसकर यांचा सन्मान आदरणीय अविनाशजी केळसकर यांचा सन्मान अभिषेक समितीच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत। व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होईल। विनंती करू सन्मान्य माणिक शिंदे आपण अविनाशजी केळसकर यांना सन्मान करूया। माजी नगरसेवक त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष आदरणीय मुकेश अभिषेक कांबळे यांच्याकडे आपण होते। माजी नगरसेवक एक एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य सुरेश राऊत आणि व्यापारी महासंघाचे सन्मान्य सूर्यकांत जोडकर यांची मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। माजी तहसीलदार भिवंडी माझ्या समाजाच्या नेत्याला उपस्थित आहेत, त्याचा सन्मान आपण अभिषेक समितीच्या वतीने करतो। ॲडव्होकेट अगवणे साहेब देखील या समाजाच्या नेत्याला उपस्थित आहेत। आता येऊ नये अजून कार्यक्रम सुरू आहे। कृपया विनंतीचा मान राखावा ही विनंती। ॲडव्होकेट अगवणे साहेब त्याचबरोबर त्यांचे असणारे बंधू एक प्रदेश उद्योजक सन्माननीय अगवणे साहेब हे देखील उपस्थित आहेत। विनंती आहे कार्यक्रम उभा आहे आपण सर्वप्रथम आपल्याला आपला कौटुंबिक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर अंबरनाथ येथून सन्माननीय भगत साहेब आणि परिवार माझ्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत। सुधीर भाऊचे सगळे व्याही आहेत माझ्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत। तर या संपूर्ण परिवाराचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत। माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती
आदरणीय गुलाबभाई मालकर आपलं खूप खूप स्वागत आहे. उपस्थित सर्व मंडळांकडे त्याकडे स्वागत केलं. त्याचे सन्मान खास मुंबईहून आलेल्या ठिकाणी सगळ्या विनंती आपण आस्वाद करूया. पूर्ण कार्यक्रम आहे. शिंदे परिवारात असणारा एक महत्वाचा संरक्षण वयाची 65 वर्ष ज्या व्यक्तिमत्वाची केलं ते आपल्या सर्वांचा असणारे लोक सुनील शिंदे यांचा सर्वांनी दिवस. त्यानंतर अभिषेक चिंतन समितीच्या वतीनं आपण विनंती करणार आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी तुमचा सन्मान होईल. निलेश शिंदे आणि माणिक शिंदे आपला विनंती एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. आदरणीय मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे ज्याला आपण व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मान करणार आहोत. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये महत्वाचा सन्माननीय मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे याचा सन्मान केला जातो. अभिषेक चिंतन समितीच्या वतीनं निलेश शिंदे आणि माणिक शिंदे यांच्या शुभास्ते. सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. शुभेच्छा देण्यासाठी एवढ्यात कोणीही येऊ नये ही विनंती आहे. हॅलो इथे वैश्य बॉम्ब माननीय श्री सदाजी शिंदे साहेब यांनी आयुष्य चिंतन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना देखील आपल्या देखील या ठिकाणी सहभाग केल्याबद्दल अभिनेता आणि शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान करूया. स्वीकार करावा विनंती. माजी नगरसेवक सन्माननीय सुरेश भाऊ यांना आपण या ठिकाणी सन्मान करतो. त्याचबरोबर व्यापारी महासंघाचे राधाशेठ कुटुंब आणि सुरेश भाऊ विनंती आपण व्यासपीठावर त्याकडे सन्मान केले जातात. उपस्थित मान्यवर विनंती आपण सुनील भाऊला शुभेच्छा. ऐसा श्री संताजी श्रीखंडे आणि श्री दीपक रघुनाथ शिंदे यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी केला स्वीकार करावा विनंती. आजच्या या अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी चिपळूणमधील आणि चिपळूण बाहेर देखील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे अभिषेक चिंतन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि आभार. उपस्थित सर्व मान्यवरांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. मान्यवरांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी आपण विनंती करूया. जय सुंदर जय भवानी. आमचे ज्येष्ठ बंधू श्री सुनील शिंदे यांचा 65वा अभिषेक चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो. चिपळूणच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात ते कार्यरत आहेत. चिपळूण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत. चिपळूणमध्ये विविध विकास कामे करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. अण्णासाहेब कर्वे भाजी मंडळी व्यापारी संघटना चिपळूण नगर परिषद इत्यादी ठिकाणी सर्वोत्तम काम केलेले आहे. इंदिरा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची कार्य आपण अनुभवलीच आहे. सरकार शिवसेनेसारख्या संघटनेत ते कार्यरत आहेत. विविध पक्षातील अनेकांची त्यांचे जवळचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यांच्या मैत्रीनंतर आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आपल्या सर्वांचे शिंदे फॅमिलीतर्फे मनपूर्वक
अभिनंदन. वर्षभराचा खर्च जावेकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती. सरशांकडची आणि मंगेश डोंगरे अशी या दोन मुलांची नावं आहेत. त्यांचा वर्षभराचा खर्च हा जावेकर मॅडम यांच्या हाती दिला जात आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने हे अजून एक चांगले कार्य शिंदे साहेब यांच्या हस्ते केलं जात आहे. त्याबद्दल आपण सगळे टाळ्यापासून शिंदे साहेबांचा कौतुक करण्यामध्ये स्वाभाविक आहे. नंतर जावेकर मॅडम आपल्याशी संवाद साधतील. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य माननीय सुधीर शेठ चिपळूणमधलं सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तिमत्व. कारण सगळ्या क्षेत्रात ते निलया आवडतात. राजकारण असू दे, समाजकारण असू दे, किंवा कुठल्याही माणसाची अडचण असू दे, किंवा एखादं उद्योग विभाग उभा करायचा असू दे, सुधीर शिंदे सगळ्या क्षेत्रात निलया आवडतात. आणि म्हणून ते या नगराचे सुद्धा अध्यक्ष व्हावे अशी मी शुभेच्छा त्यांना देते. आणि आजच्या या त्यांच्या 65व्या वाढदिवशी त्यांना मनपूर्वक आयुष्य आरोग्य आणि त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणं अशा शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. उत्स्फूर्तपणे आमच्या कार्यक्रमात या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतात आरती निराधार फाउंडेशनच्या कार्यक्रमात. नमस्कार. आपण वाढदिवसानिमित्त माननीय सुधीर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे साक्षीदार होत आहोत. राजकारणाची पहिली पायरी म्हणजे समाजकारण असतं आणि त्याची आठवण ठेवून ते करणं हे फार महत्वाचं असतं. त्याचा अनुभव आपल्याला वेगवेगळे असतात. आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत बोलत आहे. आज आरती निराधार सेवा फाउंडेशन या संस्थेमध्ये माननीय शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव आपल्याला संस्थेला त्यांनी भेट दिली आणि मदतीचा हात कसा द्यावा हे त्यांच्याकडून शिकावं. हे इतकं राजकारण व्यक्तिमत्व नसतं माणसाचं, पण आपण समाजाला काही देणं लागतो हे जास्त महत्वाचं आहे. ही भूमिका शिंदे साहेब आज बजावत आहेत आणि याच्याबद्दल मी आरती निराधार सेवा फाउंडेशनमधून त्यांचे मनपूर्वक आभार मानते. भावी नगराध्यक्ष व्हावे अशी त्यांना सदिच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण आमंत्रित करतो चिपळूण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे असणारे नेते आदरणीय मोहम्मद रफी त्या कार्यक्रमासाठी मला सुधीर भाऊंना शुभेच्छा व्यक्त करतो. आजचे बर्थडे बॉय सुधीर शिंदे राष्ट्रीय कोणते सर्व माजी सहकारी सर्व मंडळी रुके तो जान चले तो हवा जैसा, रुके तो जान चले तो हवा जैसा है. ये वो शख्स है जो धूप में भी छाव जैसा है. सुधीर शेठच्या बाबतीत असं जर म्हणायचं म्हटलं तर त्यांचे जे लोक मदतीसाठी कामासाठी त्यांच्याकडे गेले ते कधीही रिकामे हात पूर्ण परत आले नाही. काही ना काही प्रत्येकाचं ते काम करत असतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे जन्मायला आवड ते मी बऱ्याच घेणं लागतो, समाजाला घेणं लागतो. मला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या प्रत्येक वेळा त्यांना जर बाबा होते सगळ्यांनी जर सुरुवात आपण बघितली तर ते झपाटण्यासारखं आपल्या धंद्यामध्ये सुद्धा झपाटण्यासारखे वागतात. सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा झपाटण्यासारखे वागतात. त्यांचं करावं तेवढं कमी आहे ह्या वयात सुद्धा. आणि त्यांचं असं काही अपर्याय कारणामुळे किंवा काही दुर्घट घटनांमुळे त्यांना आपला गेली 5-6 वर्ष त्यांना आपला वाढदिवस साजरा करता आला नाही. आणि आता 65 वाढदिवस त्याने ते ठरवून केलेलं आहे. ईश्वर आगामी प्रार्थना करतो की ईश्वर त्यांना सुख समृद्धी दीर्घायुष्य देऊ, त्यांना त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करू एवढी ईश्वराकडे आम्हाला प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय रत्नाजी आणि माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेट्टी या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या स्पर्धेच्या नक्की या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. नवमुंबई एज्युकेशन सोसायटी चिपळूण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अर्बन बँकेचे माजी संचालक आदरणीय मुकेश अभिषेक आपे या कार्यक्रमाचा निमित्त आपल्या शुभेच्छा निमित्ताने
हॅलो या ठिकाणी ग्रहण केली जाते जयचे नमस्कार त्या गोंधळ झाला सगळा विषय गोंधळ झाला डिस्टर्ब झालं सगळं वेळ झाला हे अभिषेक समितीचे माणिक शिंदे त्याचबरोबर अभिषेक शिंदे आणि अमित शिंदे आपण दोन्ही जण एक त्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे शुभेच्छा उगाच काहीतरी लावलेलं होतं तेच केलेलं होतं ते बरोबर काय येणार तो भेटायला हो तसं अडचण नव्हती आपल्याला कसं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय जयंत खतारी या सन्मानपूर्वक आम्हाला व्यासपीठावर सोसायटीचे सन्माननीय चेअरमन नगरपालिकेचे माजी सदस्य आपल्या समाजचे नेते मंगेश भाऊजी कांबळे या कार्यक्रमाचे दोन्ही कम करतो चांगला फोटो काढून यायला पाहिजे मी येणार म्हणून मी सुरुवात करायला आणि पुन्हा एकदा चिकोडच्या नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आता ते कार्यरत झाले होते. एकंदर गुरुभाऊची सगळी आर्थिक ही आर्थिक खास कार्याची गेली होती. आता मात्र यातून सगळ्यांनी सांगून त्याची स्वप्न वगैरे मोठी फक्त आहे त्यांनी आमच्या दिवसाचा ऑफिसच्या चालू त्यांच्या सर्व इच्छा आणि त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करून जावं अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या निरोगी आणि त्याच्या इच्छा आरोग्यासाठी ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल यानंतर आपण सभापूर्वक आवाहन करतो भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चिमूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय रामदासजी राणे साहेब आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या सुधीर भाऊच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी थोडक्यात आवाहन करतो.
आजचे सत्कारमूर्ती 7 स्टार ते संगमनेर सुधीरभाऊ शिंदे तुम्ही मी 10 आणि 11 असा आहे. आणि सुधीरभाऊ शिंदेच्या भेट करणारी या तालुक्यातील नव्हे तुम्ही या गावामध्ये शिकलो तेव्हा दिवाळी नंतरपासून सुद्धा माणसाचं होत चाललंय. त्याच्यावरूनच सुधीरभाऊची साठी आहे आणि त्यांच्या भेट करणारी माणसाची आपल्या महाराष्ट्र आहे. त्याचा आपला बाहेर मिळाल्यानंतर जिवंत उदाहरण सुधीरभाऊंचं एक निश्चित गुण महत्वाचा आहे. ते नेहमीच आपल्या रडत असते तुम्हाला सांगणार बघायला भूमिका त्यांचं ते विषय करून त्यांचा आपल्या समाजाचं प्रेम निश्चित आपल्या माणसाच्या मित्र सुधीरभाऊ आजचं वय आचरित आहे. उद्या जनतेच्या साथीची संधी आम्हाला काही एकत्र घ्यावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. पुढील आयुष्य तुमचं दुरोग्याने जपून जावं अशी इच्छा प्रकट करतो. भारतीय जनता पार्टीवरून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. 65व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्यांना पाहणारे सर्व हितचिंतक आणि माझ्या सर्व होते सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र आज आपला 65वा वाढदिवस आपण सुधीर जयंती साजरा करतोय. जरी 65 वर्ष कशी गेली हे सुधीरभाऊने सुद्धा कळलं. इतक्या धडपटीने इतक्या संघर्षानं आणि इतक्या गोडव्यानं सुधीर 65 वर्ष गेली. सुधीर जयंती जन्मापासून आपण लहानपणापासून त्यांच्या आपण गेलो. बरेचसे मुले आपल्या समोर दिसत आहे हे आपण सर्वजण लहानपणापासून बघितले. पण मी त्यांना भाजी व्यवसायापासून बघितले. ते आनंद प्रकट करण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे होतो. त्याचबरोबर सुधीरभाऊ पहिले उभे राहिले, त्यानंतर अगोदर देखील उभे राहिले, त्यावेळेला देखील आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आणि म्हणूनच सुधीरभाऊचा प्रवास हा जाऊन आपण सर्वांनी पाहिजे. सुधीरभाऊ म्हणजे चिपळूण शहराचं आमच्याकडे चिपळूण शहराचं मी वापर आहे परंतु चिपळूण तालुक्याचं वादळ आहे. हे वादळ आपल्याकडे कसं संपवायचं आणि ते कसं पडकवून लावायचं याचं जर खरं टेक्निक प्रकार असेल तर ते आता सुधीरभाऊ आहे. सुधीरभाऊ आज आपल्याला दिसत आहे. ही सर्व मंडळी आपल्याला इकडे उपस्थित होती परंतु सुधीरभाऊ या त्याच्या 65 वर्षाच्या जेवढ्या प्रस्ताव सुधीरभाऊनी ठरलेले आहेत जेवढ्या अडचणीला सुधीरभाऊनी तोड दिलेलं आहे इतकं महासंकटे होऊन देखील त्या आज आपल्याकडे इथे मोठ्या ताकदी आणि मोठ्या धीराने आपल्याकडे होते. सुधीरभाऊचं बरोबर कौतुक करावं असं वाटतं की सुधीरभाऊ व्यवसाय करतात, व्यवसाय करीत आहे परंतु व्यवसायाबरोबर आपण देखील समाजाचं काही देणं लागतो. या उद्देशानं त्यांनी सेवा व्हावी त्यांची प्रवृत्ती ही नेहमी आपल्याला जागरूकपणे होते. मग विविध संस्था असतील, विविध राजकीय पक्ष असतील किंवा विविध गरजू विद्यार्थी असतील किंवा ज्या गरजू लोक आहेत त्याच्यासाठी जी आग्रहाची आणि ती मेहनतीची जी काही कमाई आहे त्याचा काहीचा हिस्सा हा आपण तिथं देणं लागतो आणि म्हणून त्याला सातत्यानं मदत करणं हे सुधीरभाऊ आपण कर्तव्य समजतात. सुधीरभाऊनी 2 वेळा नगरपालिकेचं नगरसेवक गुंतवलं, एक वेळेचं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाले. त्याचबरोबर या आपल्या तालुक्यामध्ये ते काँग्रेसच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष झाले, शहराच्या आमच्या त्यांनी प्रतिनिधित्व केलं. अशा ह्या गोड आपल्या या मित्राचा वाढदिवस हा आपण इथे साजरा करतोय. सुधीरभाऊच्या बाबतीत बोलायचं भरपूर आहे परंतु आता जी वेळ बघितली आपण तर सुधीरभाऊचा 5 वाजता कार्यक्रम चालू होता परंतु आज जरी 7:30 वाजताची वेळ आली तरी देखील अजून गर्दी चालू आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये. परंतु सुधीरभाऊला मी इथे सांगेन सुधीरभाऊ ही जी आपली गर्दी दिसते ही तुम्हाला मानणारी सर्व मंडळी आहे आणि ह्या गर्दी बघितल्यानंतर आपण युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये असताना देखील आम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय की भाऊच्या प्रेमापोटीचं एवढी माणसं जर एका हातावरती येऊ शकतात तर निश्चितपणे आम्ही सांगतो की आपल्या युतीच्या आहात जो काही निर्णय होईल तो आपण मान्य करू आणि तुमच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे वडील आपल्याला पाणी देतो आणि सुधीरभाऊंना पुढे पाणी इथेच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुधीरभाऊ असं 5 मिनिट सोय करून देतो. भाऊला बोलवा आपण हात दाखवतो निघाल मोकळी. आणि प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक मुलाला हे दादा हे भाऊ काहीतरी चॉकलेट
वाढले गेलं आणि त्यांना आपली कामं करावी लागेल. सगळ्यांच्या बाजूला अशा सगळ्याच्या वस्तू वाटाव्या नाही. आणि नवजन मित्र मुली गावठी आहे आम्ही खेळ आठवणीच्या पिढीचं उदय जत होत असताना याच्या आठवणीला उजाळा देताना या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या अलोट गर्दीला संबोधित करण्यासाठी आपण टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. असे उत्सवामध्ये आदरणीय सन्माननीय सुधीर भाऊ शिंदे, सन्माननीय आदरणीय रामदासजी राणे, सन्माननीय शशिकांतजी मोदी सर्वांना विनंती आहे आजी माझ्या सर्व आपण व्यासपीठावरती आहोत. सन्माननीय मोहन शेठ क्रीडा अर्धा बँकेचे चेअरमन, या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. कालच रक्षाबंधन झालं आणि आज या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या भगिनीला भेटवस्तू या ठिकाणी देतं. प्रातिनिधिक स्वरूपात आणि त्या भगिनीला आपण आमंत्रित करूया. त्याला ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती भेटवस्तू प्रदान केली जाते आणि त्यानंतर आपल्या शुभेच्छा स्वीकारल्या जाते. विषय विधायक आपण विनंती आहे. मनीष आपल्या विभागातल्या सर्व महिला मनीष 5 महिला येतील फक्त. यानंतर उर्वरित सगळ्या महिलांना या ठिकाणी भेटवस्तू प्रदान केल्या जातील आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण अल्पहाराचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती
मागे वा त्याचबरोबर सुकून लागू बँकेचे समाज चेअरमन आदरणीय माजी नगरसेवक आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मोचक बिल्डर तिकडचे माजी विभागाध्यक्ष आगो बँकेचे संचालक यांच्या सन्माननीय
स्वाती दांडेकर, संजीव जोडेकर आणि कारण सगळ्याच वृत्तीकडं सगळ्याच गोष्टी स्वागत आहे. मदन जाधव आणि सगळ्या माहिती असणाऱ्या पदाधिकारी आदरणीय शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संजय भाई सन्मान एवढे आदरणीय मनोज शेठ